आहे पार्ट 2 ऑफ नवरात्री। तर इथे मी आज ऑफिसला इंडियन ड्रेस मध्ये चालले आहे। आज आहे अष्टमी। तर अष्टमी निमित्त महाप्रसाद असतो ऑफिसमध्ये सर्वांसाठी दरवर्षी। असा मांडव घालून खाली सगळ्या कारीगरांसाठी ठेवला जातो आणि ऑफिस स्टाफसाठी टेरेसवर असतो। मस्त जेवण होतं, एकदम छान आस्वाद घेतला आम्ही जेवणाचा। आणि मग संध्याकाळी सगळं काम आटपल्यानंतर शेवटी मी ऑफिसच्या मंदिरात गेले देवीचे दर्शन घ्यायला। देवीचे दर्शन घेतल्यानंतर मग ठाण्यात पोचून तुळजाभवानीच्या मंदिरात ओटी भरायला गेले। तर इथे ऑलमोस्ट 10 लेन्सची लाईन होती। प्रचंड गर्दी होती इकडे ऍक्च्युली, पण लाईन इथे पटापट पुढे जात होती तर काय वाटलं नाही। तर इथे मध्येच बघा मांजर कशी झोपली आहे छान। आणि हे मंदिर छान रिनोव्हेट केलं आहे आणि खूपच सुंदर आणि आकर्षक आहे। तर हे आय गेस जेव्हा जुनं मंदिर होतं तेव्हा जास्त लोकांना माहिती नव्हतं, पण आता रिनोव्हेट केल्यानंतर एवढी लोक इथे यायला लागले की म्हणजे डेलीच अशी लाईन असते मंदिराच्या बाहेर। म्हणजे एवढी मोठी नाही पण असते लाईन। म्हणजे मंदिरात जर तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं असेल तर थोडंसं लाईन मध्ये उभं राहावंच लागतं। मंदिर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे। म्हणजे मंदिरात गेल्यावरती एवढं प्रसन्न वाटतं ना की थोडा वेळ बसून राहायचं तिथे देवी समोर आणि आपापला जाप किंवा मेडिटेशन करू शकता तुम्ही तिथे बसून। मग ओटी भरून झाल्यानंतर मी माझ्या आईच्या घरी गेले। तिथून मग ऍक्च्युली माझ्या मम्मीचा बर्थडे होता तर तिला विश पण करायचं होतं, तर मग गेले आईला भेटायला। आणि हा आहे माझा लिफ्ट सेल्फी। मी ते लिफ्ट मध्ये व्हिडिओ काढते। हा माझा आउटफिट ऑफ द डे होता त्या दिवशीचा फुल, जर तुम्हाला दिसला नसेल मगाशी व्हिडिओ मध्ये। मग तिथून मी गेले रूपादेवीला, रूपादेवीची ओटी भरली। इथे मी आले होते माझ्या नवऱ्यासोबत आणि मग आम्ही दोघांनी तिथे नारळ पण सोडला हवन मध्ये आणि तिकडे मग पाया पडून आम्ही निघालो घरी जायला। तर घरी जायला निघालो, पण अजून एक व्हिडिओ आहे पुढे आणि तो आहे शेवटच्या दिवशीचा, नवमीचा। आणि इथे घराजवळील एक सार्वजनिक देवीचं मंडळ आहे, त्या देवीचे दर्शन घेतले। इथे खूपच छान डेकोरेट केलं होतं। म्हणजे एवढे लाईट्स होते ना आतमध्ये आणि एवढे ब्राईट लाईट्स होते, कलरफुल लाईट्स होते छान। तर मग ते डेकोर तर खूप भारीच होता तिकडचा। आणि आता यापुढे तुम्हाला माझा फुल व्हिडिओ बघायचा असेल, फुल व्लॉग बघायचा असेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच बघू शकता। त्याची लिंक मी या शॉर्ट